सर्वात पहिले मी तुरीची शेंगा जमा करण्यासाठी वावरात आलोय। पोपटी पार्टी ही हिवाळ्यात केली जाते आणि खरं तर कोकण भागात सर्वात जास्त प्रमाणात केली जाते, पण यावर्षी आम्ही प्लॅन केला आणि मराठवाड्यात सुद्धा आज पहिल्यांदा पोपटी पार्टी आम्ही साजरा करतोय। बघू कशी होते कशी नाही। तर पोपटी बनवण्यासाठी सर्वात प्रथम एक मटका लागतो आणि फळभाज्या ज्या की हिवाळ्यात उगवतात, जसं की बटाटे, वांगे आणि बरंच काही जे पण आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढं टाकू त्याच्यात। वाटाणे, भुईमूग, तुरीच्या शेंगा आणि बरंच काही जे की आहे आपल्याकडे ते सर्व। आणि एक खरं तर भांबुर्डीचा पाला वापरला जातो कोकण भागामध्ये, जो आपल्याकडे अवेलेबल नाही। गावामध्ये जेव्हा परिसर हिवाळ्यात पूर्ण हिरवागार पोपटी झालेला असतो तेव्हा पोपटी साजरी केली जाते। पूर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करून पोपटी पार्टी तयार केली जाते। पोपटी पार्टीचे आयोजन पार्टीच्या दिवशी, जागरणाच्या दिवशी किंवा एखाद्या सणाच्या दिवशी हमखास केला जातो। काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीच्या शेक्यात आस्वाद घेतला जातो। भांबुर्डीचा पाला भेटत नसल्या कारणाने आम्ही पेरूच्या पानांचा उपयोग करतोय। तर आम्ही जमा केलंय पेरूची पानं, तुरीच्या शेंगा, अंडी, मक्का, बीट, बटाटे, भुईमूग आणि वाटाणे आणि नॉन व्हेज मध्ये चिकन, चाकू आपण आपल्या आवडीनुसार छोटी मटकी किंवा मोठी मटकी घेऊ शकतो। आम्ही मेंबर जास्त असल्या कारणाने मोठी मटकी घेतलेली आहे आणि सुरुवात जांभळाच्या पाल्यापासून करतो की जे खालच्या साईडला राहील आणि त्याची चव वरच्या आयटमला भेटेल, जेणेकरून ते जळणार नाही। ते टाकतोय जांभळाचा पाला सध्या। कमी करा मग, सांगा ना, आम्ही हे टाक राहिलो। आता मक्का टाकतोय। मक्काच्या कणसाचे छोटे छोटे तुकडे केले जेणेकरून ते भारी शिजतील, मसाला पण लागेल। जांभळाचा पाला असा मधल्या साईडने सर्व बाजूने लावायचा, जेणेकरून जाळ जरी जास्त झाला तरी जळणार नाही। बीट टाकतोय, बीटाचे तुकडे करून घेतले जेणेकरून ते शिजतील आणि चविष्ट पण लागतील। पाला काढून घे रे तिथं, आता तुरीच्या शेंगा, हे सर्व आयटम जे हिवाळ्यात मिळणारे आहेत, पालेभाज्या, कडधान्य। पूर्ण टाकत
फोडू ना मग सगळे मिळून लवकर होऊन जाते 2-4 मिनिटांमध्ये. वरून टाक वाटलं तर त्यांना. टाकू का चिकन आता? टाक अजून थोडं टाक. नाही हो पडेल नाही काकू. हे टाक आता. अंडे टाक 2. आता हे वरच्या साईडने दोन्ही पण नॉनव्हेज आयटम टाकलेत, चिकन आणि अंडी, जेणेकरून अंडी लवकर फुटायची नाही. खालच्या साईडला ती फुटली असती वजनामुळे. शिजवून खायच्या ऐवजी त्यांची ऑमलेट झाली असते, याचा विषय नसता लागला. तुम्ही पण बनवा पोपटी, जसं की आम्ही तर नाही पण बरेचसे लोक ख्रिसमस सध्या साजरी करायला लागलेत, तसं पोपटी पण साजरी करा. पोपटी आपल्याकडची संस्कृती आहे आणि तिला पसरवण्याचा प्रयत्न करा. आता चिकन आणि हे टाकलेत, आता शेंगा आणि वाला शेंगा टाकतोय. आता मटकी जवळपास भरलेलीच आहे, हे बघा. आणि वरची ग्रेव्ही टाकली, जे आम्ही मसाले मिक्स केले ते चिकनसाठी, ते वरच्या साईडने टाकले. आणि आता हे पेरूचे पानं टाकतोय, म्हणजे ते एकदम फिट राहील मटकीमध्ये. ते पूर्ण भरून तोंडापर्यंत गच पूर्ण भरून टाकायची, म्हणजे ते हलणार नाही आणि बाहेर पण येणार नाहीत. ते 2 जांब ते पण टाकलेत. शिजले तर खाऊन बघू कसे आहेत कसे नाही. हे बघा, जाळ करण्यास सुरुवात केलेली आहे पोपटी शिजवण्यासाठी. आणि मटकीचं तोंड बांधतोय केळीच्या पानाने, जेणेकरून मधला माल बाहेर नाही यायचा. तर त्याला बांधण्याकरता त्याला बांधण्याकरता आम्ही दोऱ्याचा उपयोग केला, पण दोरा राहत नव्हता. त्या कारणाने आम्ही गुळवेलाचा वापर केला, जो की निंबाच्या झाडावर असतो, जेणेकरून ते बाहेर निघणार नाही किंवा फिट राहील एकदम झाकण्यासारखं. आता आम्ही पोपटी शिजवण्यासाठी तयार झालेलो आहोत. आणि आता आपण कोकणात पोपटी कशा प्रकारे बनवली जाते याची माहिती घेऊया. पोपटी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेता. मडके आतून स्वच्छ धुवून पुसून घेता. पोपटी ही हिवाळ्यात तयार होणाऱ्या शेंगा भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवलकोल, हल्ली मटण, चिकन टाकूनही पोपटी केली जाते. पोपटी करण्यासाठी लागणाऱ्या शेंगा, कांदे, वांगी आखीच धुवून घेतात. बटाटे, नवालकोलला वांग्यांना धुवून चिरा पाडतात. मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना, भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालून केलेल वाटण आणि मीठ, ओवा चोळतात. जर वाटण राहिले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसूण, मिरची, कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधून ठेवतात. पाऊस संपून हिवाळ्यात जेव्हा जमीन सुकायला लागते तेव्हा द्वांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरून उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर, ओसाड जागी भरपूर आढळते.
ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो। ह्या वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो। हे 2 प्रकारचे भांबुर्डे असतात, कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल। ही छोटी रोपटी असतात, ती मुळासकट काढून धुवून घेतात। रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात। मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकून त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात। त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपूर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात। आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमीन किंवा रिकामे शेतातील भाग निवडण्यात येतो। ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते। त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विटा एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खोदला जातो। त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडके उलटे ठेवले जाते, म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते। आता मडक्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या लावून त्याला आग लावली जाते। साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते। तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात। थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात। साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते। मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजूला सारून जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकून मडके सारून जाड फडक्याने धरून बाजूला आणतात। आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे तुला काय खायचं त्रिशा तुला काय खायचंय? पाला काढला जातो। मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते। ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते। हा पूर्णपणे भाजलेला प्रकार आहे। तेल व पाणी वापरता भाजल्यामुळे ही पोपटी पचा। हे बघा, आता आम्ही पोपटी खाली होतोय केळीच्या पानावर। हे बघा, मस्त गरम गरम वाफत आहे आणि वास सुद्धा खूप चांगला येतोय। खूप गरम आहे ते। हे टाकतोय दमादमाने, शेंगा बाहेर आले एक नंबर। बटाटे, असं वाटतं की जवळपास सगळं शिजलंय। मटकीच्या आतलं पोपटी चांगली झाली असेल बहुतेक, आता काही अडचण नाही। मला वाटलं घाण आहे, मला वाटलं येल्लो असेल त्याच्यामध्ये त्याची घडी अंडा निघा गाइस, कल सभी निकले। क्या बोला ना? हे बघा किती सुंदर दिसतंय। बीटमुळे जवळपास सगळ्याच पालाभाज्यांना कलर आलाय, गुलाबी कलर। वास सुद्धा खूप मस्त येतोय, गोड येतोय। तोंडाला खूप पाणी आलंय, पण गरम असल्या कारणाने खात नाही येत, थोडा वेळ लागेल। तुम्हाला पण सांगू चविष्ट आहे की कशी, पण एवढा भारी वास येतोय असं वाटत नाही की चविष्ट नाही। हे बघा, बीट सगळं शिजलंय, मक्काला पण बीटचा कलर लागलाय, गुलाबी कलर। हे बघा, जवळपास मटकी रिकामी झाली, हे बघा किती मस्त दिसतंय।
टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू कशी झाली. मग तुम्ही पण बनवा तुमच्या घरी आणि कमेंट करून जरूर सांगा केली का नाही, केली पण कशी झाली. चौकट फिरीने ये देखो कैसे पोपटी खा रही. ए बस ना खाली एका ठिकाणी नाही का. तिला बोलव ना. मम्मीला सांगा नका नाही मला खळं संपन म्हणा. खळं संपन म्हणा मिरच्या. ये मटका है इसमें हमने पोपटी बनाई. अंशु अंशु सोरा हाय हाय असं ना अजून कैसी टेस्ट लग रही हमको बताओ. अच्छी सुपर लग रही. कैसी लग रही अंश बात. पोपटी खाण्यावर बोल ना. मला चिकन 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 फक्त चिकन चिकन खातो. मटन तिच्या तोंडात घाला ना. अक्षरच्या काहीतरी वाटाणा बिटाणा घाल ना तोंडात. अगं दाबून जास्त. तुम्ही पण बनवा आणि पोपटी पार्टीची मजा घ्या तुमच्या परिवारासोबत आणि पोपटी कशी झाली हे नक्की सांगा. धन्यवाद. अंशू इकडे पाय. लेग पीस तर आता